खासदार सुप्रिया सुळे यांनी आता बीडच्या मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि याच वेळी संतोष देशमुख यांच्या आईंना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं आणि त्यांनी देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। धनंजय देशमुख यांनी सुप्रिया सुळेंना घटनाक्रम सुद्धा सांगितला। नंतर केला तर स्विच ऑफ झाला। धनु दादाचा फोनच लागत नाही रे। म्हणलाय मी दादालाच बघतो ग। लई माझं लेकरू गुन्हे होतो। गुन्हे म्हणजे कुणालाही कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही। मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय काय करू? तर देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू। मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका। माझी विनंती जाईल गावकऱ्यांना, तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू। बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली। बाप्पा म्हणला मी उभं राहतो, भाषण करतो। म्हणलं काय बोलणार? उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्थ बसणार नाही। बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे, परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले। म्हणलं अरे अजून काय बोल? ते म्हणलं अजून मला काय बोलायचंच नाही, मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही, म्हणून मी फक्त फाशी मागतोय, मला बाकी काही नको। जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे। की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही। या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही। उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार नाही। तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार। कशासाठी आम्ही सगळे आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना। कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले? याच्यासाठीच निवडून दिलंय ना। मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते। लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला? मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय चाललंय? रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार, तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना। पटतं कुणाला पटतं इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही? मला सांगा, असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली। असं कुठे झालं? 2 महिने झाले कृष्ण आंधळे मिळत नाही। हा जे बोलला ते खरं बोलला, तुझा मर्डर झाला सर्वात गुप्त माहिती कृष्ण आंधळेकडे आहे। आणि मला कृष्ण आंधळेचा सीडीआर फोन पडला, कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही। फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे। कृष्ण आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे।